महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी 7 लोकांचा एक पथक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे आला असून पुलगाव गांधी चौक येथील भाजी मार्केटमध्ये आपल्या मोबाईल व्हॅनमध्ये चलचित्राच्या माध्यमाने उपस्थित नागरिकांना स्वच्छतेसाठी कचऱ्यांची विल्हेवाट कशी लावावी, ओला कचरा ज्यात फळ, भाजी, अंडे, नाशवंत पदार्थ हे सर्व या हिरव्या कुंडीत टाकून नगरपालिका प्रशासनाला द्यावा, जेणेकरून त्यामधून खत तयार करून शेती उपयोगाकरिता येईल। तसेच प्लास्टिक पिशवी, जेवणाची पत्रावळी, थर्माकोलचे ग्लास, प्लेट हे निळ्या रंगाच्या कुंडीत टाकून नगरपालिकेच्या कचरा गाडीला दिल्यास नगर परिषद या कचऱ्याला नष्ट करून प्रकृती स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करेल। तसेच इंजेक्शन, ड्रेसिंग पॅड, अन्य औषधीचे साहित्य हे लाल कुंडीत टाकून स्वच्छता मोहीम राबविण्यास सहकार्य करावे। या मोहिमेला मुंबईचा कौटिल्य मल्टी क्रिएशन NGO द्वारा राबविण्यात येत असून 2 डिसेंबर पासून मुंबईवरून सुरू करून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करून पुलगाव येथे टीम लीडर सागर पैदागडेच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचे अन्य सहकारी कार्य करीत आहे। आपल्या अस्वच्छतेच्या विरोधात हा मोर्चा सर्व जनतेसाठी आहे, सर्वसामान्य लोकांसाठी आहे, लक्षात ठेवा। आपल्या निरोगीपणासाठी मोर्चा आहे। तर जास्त वेळ नाही घेता आम्ही आपल्या समोर जे काही रोड शो सादर करत आहोत ते लक्ष देऊन ऐका। लक्षात ठेवा दादांनो, आपल्याला सध्या मार्केटमध्ये एक सर्रास वस्तू फ्री मध्ये मिळते, फुकट मिळते, ते आपल्या सर्व भाजीवाल्यांना, सर्व फळवाल्या दादांना माहिती असेल, ती म्हणजे प्लास्टिकची पिशवी। दादांनो, आपल्याला प्लास्टिक पिशवी बंद करायची, वापरायची नाही। लक्षात ठेवा, त्या प्लास्टिक पिशवीचे इतके दुष्परिणाम आहेत की विचारता सोय नाही। तुम्हाला सांगतो, त्या प्लास्टिक पिशवीमुळे जर ती पिशवी जळाली तर त्या पिशवीमुळे जे धूर येतो, त्या धुरामुळे श्वसनाचे आजार होतात, श्वास घ्यायला त्रास होतो। लक्षात ठेवा, त्याचबरोबर ही प्लास्टिक पिशवी जर जमिनीमध्ये गाडली गेली तर तिची जमीन सुद्धा नापीक होते, कुठलाही पीक येत नाहीये, तिथे कुठलंही पीक येत नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला ही प्लास्टिक पिशवी टाळायची आहे। अहो, आपण काय करतो, प्लास्टिक पिशवी फुकट देतो, पण लक्षात ठेवा ही प्लास्टिक पिशवी खूप हानिकारक आहे, आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे। म्हणून आपण प्लास्टिक पिशवी ठेवायचीच नाही। जे ग्राहक आहेत ते ग्राहक खाली हात रिकामे येतात म्हणून तुम्ही ठेवतात, आणि तुम्ही ठेवतात म्हणून ते रिकामे येतात। लक्षात ठेवा, त्याच्यामुळे आपल्याला प्लास्टिक पिशवी ठेवायचीच नाही। आपण जर ठेवली नाही तर कुठलाच ग्राहक खाली हात येणार नाही, नेहमी एक कापडी पिशवी किंवा कागदी पिशवी सोबत घेऊनच येणार। त्यासाठी आपण ही पिशवी ठेवायची नाहीये दादांनो। आपल्या प्लास्टिक पिशवीमुळे किती दुष्परिणाम, आपली पिशवी आपण काय करतो, रात्रीचं शिळं अन्न असेल ते सुद्धा पिशवीमध्ये टाकतो आणि रस्त्यावर फेकून देतो। पण रस्त्यावर चालणारे जे गुरंढोरं आहेत, हे ढोरं काय करतात, ही पिशवी अन्न पदार्थ खाण्याच्या नादात पिशवी सुद्धा खाल्ले जाते आणि ते पिशवी त्यांच्या पोटामध्ये साचल्याचं गोळा तयार होतो आणि त्या जनावराचा गुराढोराचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला असा जनावरांचा मृत्यू घ्यायला अधिकार नाहीये, म्हणून आपण या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला कचऱ्याचं नेहमी वर्गीकरण केलं पाहिजे, ओला कचरा वेगळा केला पाहिजे, सुका कचरा देखील वेगळा केला पाहिजे। आता ओला कचरा म्हणजे तरी काय, तर ऐका, ओला कचरा म्हणजे जे मार्केट मधून आपण भाजीपाला विकत आणतो तो निवडला गेला तो कचरा, अंड्याची टरफळं, मासे खातो त्याचे अवशेष, खूप काही पालेभाज्या असतो, चहा घालतो त्याची चहापत्तीची पूड, फुलं, निर्माल्य, पाला पाचोळा, सडलेल्या पालेभाज्या, सडलेली फळं, रात्रीचं उरलेलं शिळं अन्न, असं कितीतरी ओला कचरा म्हणून आपण फेकून रस्त्यावर फेकून देतो। रस्त्यावर टाकल्यानंतर घाणीचे साम्राज्य पसरते, घाणीचे साम्राज्य पसरल्यानंतर त्याच्यावर डास मच्छर होतात, तेच आपल्या घरात उडत येतात आणि आपल्या स्वयंपाकाला बसतात आणि तेच आपण जेवण करतो। ते जेवण केल्यामुळे डेंग्यू मलेरिया होतो आणि त्यात मृत्यू सुद्धा आपला होऊ शकतो। म्हणून हा असा ओला कचरा इतरत्र न फेकता नगर परिषदची जी गाडी येते जी हिरव्या करून असते तिथून ओला कचरा टाकायचा आणि जर तसंही नसेल होत तर तो ओला कचरा आपल्या घरीच कुंडीत जमा करा, त्याच्यापासून कंपोस्ट खत, सेंद्रिय खत तयार होते। आपल्या दारी अंगणांची आपल्याला आवडलेली फुलझाडे आपण लावतो, त्यांना ते देता येते, तसेच झाडं असतात अजून त्यांना देता येते आणि एवढंही होत नसेल तर ते खत शेतात नेऊन आपण झाडांना टाकू शकतो। आणि हे नसेल होत तर त्या ओल्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावावी, असा हा ओला कचरा याचे वर्गीकरण करावे।
अगदी बरोबर. ज्याच पद्धतीने ओला कचरा आहे त्याच पद्धतीने सुका कचरा देखील वेगळा करावा लागतो. कागद, पुठ्ठे, थर्माकॉल, केस, नख, केसाची गुंतावळ असा हा सुका कचरा तो देखील आपल्या निळ्या डब्यात टाकायचा जातो. त्याच्यामुळे हे कचऱ्याचं वर्गीकरण करायचं. या कचऱ्याच्या दोन्ही कचऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरा कचरा म्हणजे घातक कचरा. घातक कचरा म्हणजे तारा, ब्लेड, खिळे, तुम्हाला सांगतो सुया, इंजेक्शन, अशा पत्रा, लोखंड हा झाला घातक कचरा. तो घातक कचरा जाऊन एखाद्या भंगारवाल्याला दिलं तर 2 पैशाची मदत सुद्धा मिळू शकते. म्हणून आपल्याला हा कचरा सुद्धा वेगळा करायचा. त्याचा एक वेगळा डब्बा आहे, लाल डब्बा. त्या लाल डब्यामध्ये आपण हा घातक कचरा टाकू शकतो. आपलं आयुष्य, आपलं शरीर हे निरोगी ठेवायला मदत करा. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.